नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत सी-टी-ई-टी मराठी विषयाचे संभाव्य 20 प्रश्न. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यावश्यक आणि महत्त्वाचे असलेले हे 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सोल्युशन पाहणार आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती जावं, सॉरी टेलिग्राम चॅनलवरती जावं आणि त्या ठिकाणी आपण ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग सी-टी-ई-टीसाठी महत्त्वाचे असलेले हे 20 मराठीचे संभाव्य प्रश्न. मित्रांनो, हे 20 प्रश्न आम्ही 2 विभागामध्ये विभागलेले आहेत. पहिला विभाग या ठिकाणी अध्यापनशास्त्राचा घेतलेला आहे. त्यामध्ये मग आपण हा पहिला विधान या ठिकाणी आपण पाहूयात. म्हणजे पहिला प्रश्न आणि मग त्यामध्ये खालील विधाने ए आणि कारण आर वाचा आणि योग्य पर्याय निवडा. तर विधान अगोदर समजून घेऊयात. विधान आहे ते म्हणजे शिक्षकाने सुरुवातीच्या टप्प्यात मुलांच्या घरच्या भाषेचा म्हणजेच मातृभाषेचा वापर टाळून केवळ शाळेच्या प्रमाण भाषेचा वापर करावा. आणि कारण आहे घरची भाषा शाळेतील शिक्षणात व्यत्यय निर्माण करते. मित्रांनो, प्रश्न असा आहे आणि त्यामध्ये आता 4 पर्याय आपल्या समोर आहेत. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. ए आणि आर ए बरोबर आहे, पण आर चूक आहे. ए आणि आर दोन्ही चूक आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे पर्याय क्रमांक ही 4 समोर आपल्यासमोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तो म्हणजे ए आणि आर दोन्हीही चुकीचे आहेत. घरची भाषा ही शिक्षणातील एक रिसोर्स असते, संसाधन असतं. ती अडथळा ठरू शकत नाही, व्यत्यय निर्माण करत नाही या ठिकाणी. म्हणून दोन्ही आणि मुलांच्या जो पहिलं विधान जे आहे या ठिकाणी, की केवळ टाळून म्हणजे प्रमाण भाषेचा वापर करा, मातृभाषा टाळून, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण मातृभाषा हीच प्राथमिक शिक्षणामध्ये महत्त्वाची असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे या ठिकाणी बघा, तो म्हणजे जिम कमिन्स यांच्या मते दैनंदिन व्यवहारातील संभाषणासाठी लागणारी भाषा आणि शैक्षणिक आव्हाने पेलण्यासाठी लागणारी भाषा यात फरक आहे. शैक्षणिक भाषेला त्यांनी कोणती संज्ञा दिली आहे? बघा, या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे CALP. त्याला आपण काल्प म्हणू शकतो आणि मग त्याचा फुल फॉर्म आहे कॉग्निटिव्ह अकॅडमिक लँग्वेज प्रोफिशियन्सी. हे त्याचं योग्य उत्तर आहे. ही अभ्यासाची थोडक्यात भाषा आहे आणि या थोडक्यात त्यांनी या पद्धतीने ह्या शैक्षणिक भाषेला त्यांनी CALP अशा पद्धतीची त्यांनी संज्ञा दिलेली आहे जिम कमिन्स यांनी. त्यानंतर वाचनाच्या अधोगामी प्रक्रियेत म्हणजे टॉप डाउन प्रोसेसिंग त्याला आपण म्हणू. बघा, खालीलपैकी कशाचा समावेश होतो? आता अधोगामी पद्धतीमध्ये 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी त्यासाठी दिलेले आहेत आणि मग त्यासाठी त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पूर्ण मजकुराचा आणि पूर्वज्ञानाचा वापर करून अर्थाचे अनुमान लावणे. हे थोडक्यात सांगता येईल म्हणजे होल टू पार्ट अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात पूर्णत्वाकडून अंशत्वाकडे जाणं, असं यालाही अशा पद्धतीनं देखील आपल्याला म्हणता येईल. बघा, त्यानंतर पुढे चौथा प्रश्न आहे. परासंज्ञान म्हणजेच मेटाकॉग्निशन या संकल्पनेचा भाषा शिक्षणातील अर्थ काय? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे आपल्या स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे आणि विचार प्रक्रियेचे भान असणे व त्याचे नियमन करणे. हे थोडक्यात त्याचं योग्य उत्तर आहे. कारण मेटाकॉग्निशन म्हणजे काय आहे, तर थिंकिंग अबाउट थिंकिंग म्हणजेच विचार करण्याची जी प्रक्रिया आहे तिच्याविषयीच विचार करणे थोडक्यात मेटाकॉग्निशन असतं आणि त्याला परासंज्ञान असं म्हणत असतो. आणि म्हणजे याला या पर्यायात उत्तर स्पष्ट दिलेलं आहे आपल्या स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे आणि विचार प्रक्रियेचे भान असणे आणि त्याचे नियमन करणे.
बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. मित्रांनो, एन-सी-एफवरती एक प्रश्न नक्की असतो, हे आपण लक्षात असू द्या. आणि एन-सी-एफवरती स्पेशल एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे. बघा, त्यामध्ये मग इथे सांगितलेलं आहे, की एन-सी-एफ आणि एन-सी-एफ एफ-एस 2022 आणि हा 2005 नुसार शिक्षकाची भूमिका ज्ञानदातावरून काय असावी? तर शिक्षकाची भूमिका ही बघा पर्याय आपल्या समोर आहेत आणि या ठिकाणी सांगतोय, तर शिक्षकाची भूमिका ही सुलभक असली पाहिजे, फॅसिलिटेटर असला पाहिजे. हे आपण लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा आहे या ठिकाणी स्कॅनिंग आणि स्किमिंग या वाचन तंत्रामधील मुख्य फरक कोणता? तर आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. स्किमिंग म्हणजे काय असतं? तर स्किमिंग म्हणजे एक प्रकारचा सारांश असतो आणि स्कॅनिंग म्हणजे काय असतं, की एखादा विशिष्ट तपशील समजून घेणं, याला थोडक्यात आपल्याला स्कॅनिंग म्हणता येईल. पर्याय क्रमांक 1 मध्ये उलट माहिती दिली, त्यामुळे तो पर्याय बसणार नाही. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 की स्कॅनिंगमध्ये तपशील शोधला जातो, हे आत्ता सांगितल्याप्रमाणे आणि स्किमिंगमध्ये मजकुराचा गाभा ईस्ट त्याला आपण म्हणूयात, तो समजून घेतला जातो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर बघा विद्यार्थी प्रश्न क्रमांक 7वा आहे. विद्यार्थी चुकांमधून शिकतात आणि त्यांच्या चुका या त्यांच्या विचार प्रक्रियेची खिडकी म्हणजे विंडो टू थिंकिंग आहेत आणि हे विधान कोणत्या दृष्टिकोनाशी मिळते-जुळते आहे? बघा, तर असे 4 पर्याय आपल्याला याचे समोर आहेत आपल्या आणि मग याला योग्य उत्तर आहे याचं हे रचनावादी यामध्ये म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट याच्यामध्ये थोडक्यात या दृष्टिकोनाशी हे मिळतं-जुळतं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा आहे, तो म्हणजे कोड स्विचिंग बघा आणि कोड मिक्सिंग हे बहुभाषिक वर्गात कशाचे लक्षण मानले जाते? तर बघा, हे थोडक्यात आपण जर पाहिलं व्यवस्थित, तर कोड स्विचिंग आणि कोड मिक्सिंग हे बहुभाषिक वर्गात पर्याय क्रमांक 3 संवादासाठी 2 भाषांचा प्रभावी वापर करण्याच्या क्षमतेचे हे लक्षण मानले जाते. प्रश्न क्रमांक 9 आहे या ठिकाणी भाषा शिक्षणातील निदान चाचणी म्हणजे डायग्नोस्टिक टेस्ट कशासाठी घेतली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अध्ययन, अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधून त्यावर उपचारात्मक अध्यापन करणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे निदानानंतरच उपचारात्मक अध्यापन करता येत असते. म्हणजे अगोदर निदान करण्यासाठी ही थोडक्यात टेस्ट घेतली जाते. कोणती? ती डायग्नोस्टिक टेस्ट आणि मग याच्यानंतर जी असेल तर ती रिमेडियल थोडक्यात आपल्याला सांगता येईल रिमेडियल टीचिंग म्हणजे त्यालाच आपण म्हणतो उपचारात्मक अध्यापन या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणते विधान स्टीफन क्रॅशन यांच्या अफेक्टिव्ह फिल्टर हायपोथेसिसला स्पष्ट करते. बघा, या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि 4 पर्यायापैकी याचं योग्य उत्तर आहे भीती, चिंता आणि कमी आत्मविश्वास यामुळे भाषा ग्रहणात अडथळा येतो. तर हे लक्षात ठेवायचे स्टीफन क्रॅशन यांचा थोडक्यात हायपोथेसिस कोणता आहे किंवा सिद्धांत कोणता आहे? अफेक्टिव्ह फिल्टर आणि मग कोणतं विधान आहे? भीती, चिंता आणि कमी आत्मविश्वास यामुळे भाषा ग्रहणात अडथळा येतो. आता आपण या ठिकाणी दुसऱ्या विभागाकडे जात आहोत. हा आपण व्याकरण आणि आकलन विभागाचे हे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. बघा मित्रांनो, 11वा प्रश्न आहे या ठिकाणी, "तू हे काम करायला हवे होतेस." या वाक्यातील प्रयोगाचा अचूक प्रकार ओळखा. या ठिकाणी बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि बघा याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे इथे बघा द्वितीय पुरुषी काय आहे? तू आहे. द्वितीय पुरुषी तू आहे आणि कर्माप्रमाणे काय होतं या ठिकाणी? क्रियापद बदलतंय. म्हणून मग या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, संकर प्रयोग म्हणजेच कर्तृ कर्मसंकर असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हवे होतेस म्हणजे याचा अर्थ इथं शक्य कर्मणीमध्ये थोडंसं जाऊ नका. बघा त्यानंतर विपत्ती या शब्दाचा सुयोग्य संधी विग्रह कोणता? बघा या ठिकाणी विपत्ती हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे विपत्ती
बघा या ठिकाणी इथं दचा काय बनतो? त बनतो आणि म्हणून मग तो तला त लागतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, योग्य जोड्या जुळवा. समासाचे प्रकार आहेत हे आणि मग या ठिकाणी त्यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. बघा, तर पाप, पुण्य, गैरहजर, लंबोदर, पंचपाळे आणि इकडं द्विगु समास, वैकल्पिक, द्वंद्व, अव्ययीभाव समास आणि बहुव्रीही समास. बघा मित्रांनो, आपण एक गोष्ट जर लक्षात घेतली तर म्हणजे आपण पाप, पुण्य तर हे जर पाहिलं आपण तर पाप किंवा पुण्य हे असं आपलं पाप आणि पुण्य नसतं. तर पाप किंवा पुण्य म्हणजे हे वैकल्पिक द्वंद्वावर जातंय आणि मग इथं म्हणजे अचं 2 नंबरला आहे. आता इथं 1 आणि 4 म्हणजे हे पर्याय क्रमांक हे 2 गेलेले आहेत. आता मग ब वाला बघूयात. गैरहजर. आता कधी लक्षात घ्यायचंय गैरहजर, गैर असा प्रत्यय लागला म्हणजे तो अव्ययीभाव समास आहे. हे आपण लक्षात घ्यायचंय. पाप, पुण्य हे वैकल्पिक द्वंद्व आहे आणि मग आता यावरून आपल्या लक्षात येईल, की बची काय आहे? ब हे 3 नंबरला आहे. म्हणून मग याचं योग्य उत्तर मिळालेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1. बघा त्यानंतर आता इथं 14वा प्रश्न आहे. शाब्बास! तुझ्यासारखा तूच या वाक्यात कोणता अलंकार आहे? बघा, ज्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. म्हणजे उपमेयाला कधीही जर उपमा म्हणजे उपमेयाचीच उपमा जर दिलेली असेल, तर आपल्याला थोडक्यात सांगता येतं, तो अलंकार म्हणजे अनन्वय अलंकार असतो. म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 15वा प्रश्न आहे. त्याने आता घरी जावे. या वाक्यातील जावे या क्रियापदावरून कोणता अर्थ व्यक्त होतो? बघा या ठिकाणी आपल्याला वा, वी, वे असं कधीही जर आलं असेल, तर आपण समजून घ्यायचं, की त्याचा जो अर्थ असतो हा विद्यार्थ असतो आणि मग यात कर्तव्य किंवा योग्यता दर्शवलेली असते. म्हणून हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 16वा प्रश्न आहे या ठिकाणी कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कृपणचा विरुद्धार्थी शब्द आहे कृपण म्हणजे लक्षात घ्या इथं कधी-कधी गोंधळ होऊ शकतो. कृपण आणि कंजूस हे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो आणि मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं याचा विरुद्धार्थी आपल्याला विचारलाय तो आहे उधळ्या. म्हणून मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे खालीलपैकी तद्धित शब्द म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगता येईल आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, की साधित कशाला हे विचारलेलं आहे. तर बघा इथं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल म्हणजे तद्धित म्हणजे की या ठिकाणी त्याला आपल्याला प्रत्यय लागलेला. बघा जा, खा, कर तर या ठिकाणी माणुसकी हा शब्द आपल्याला मूळ नामाला विशेषण प्रत्यय लागून तयार शब्द झालेला आहे. याला थोडक्यात तद्धित शब्द म्हणत असतात आणि हे बाकीचे मात्र हे धातू आहेत. म्हणून मग हा माणुसकी शब्द असलेला पर्याय योग्य आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी शेती नांगरली, पण पाऊस पडला नाही. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? बघा, शेतकऱ्यांनी शेती नांगरली, परंतु पाऊस पडला नाही. बघा किंवा पण पाऊस नाही. तर जर असं आपल्याला पण वगैरे जर कधी पाहायला मिळालं असेल, तर ते न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असतं आणि त्यामुळे थोडक्यात हे वाक्य जे आहे, हे संयुक्त वाक्य आहे. आणि या ठिकाणी 19वा प्रश्न आहे. पुढारी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे अ, पुढारीण. बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. योग्य पर्याय आहे. तर त्याला या ठिकाणी पुढारीण असं त्याचं योग्य उत्तर आहे. चला 1 नंबर. त्यानंतर बघा पुढे 20वा प्रश्न आहे. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे, ज्याचा फायदा करून द्यावा, तोच उलट्या काळजाचा निघणे किंवा तोच विरोध करणे. याला आपल्याला थोडक्यात म्हणता येईल, ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या ठिकाणी हे पाहिलेलं आहे. याचे सर्व स्पष्टीकरण वगैरे हे पुढे दिलेले आहेत. आपण ही पी-डी-एफ आमच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. थांबूयात या ठिकाणी. धन्यवाद.